नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, एसटी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जीवनसत्व आणि त्यांची रासायनिक नावे। तर विद्यार्थी मित्रांनो, याच्या टॉपिकवरती परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारले जातात, जसे की या ठिकाणी आपण सर्व प्रकारचे जीवनसत्व या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि त्याबद्दल सविस्तर माहिती देखील बघणार आहोत। आणि या टॉपिकवरती परीक्षेमध्ये विचारले जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देखील आपण या ठिकाणी घेणार आहोत। तर परीक्षेमध्ये जीवनसत्व, त्यानंतर त्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव, त्यानंतर त्या जीवनसत्वाअभावी होणारे रोग यावरती परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारला जातो। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण वळूयात आजच्या व्हिडिओकडे। तर आजच्या व्हिडिओतील पहिले जे जीवनसत्व आहे ते आहे जीवनसत्व ए, जीवनसत्व अ असे आपण त्याला म्हणतो। तर जीवनसत्व अ चे रासायनिक नाव काय आहे? तर जीवनसत्व ए चे रासायनिक नाव आहे रेटिनॉल। हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि मी जे व्हिडिओमध्ये शिकवत आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही याच्या नोट्स करून ठेवायच्या आहेत। त्यानंतर जीवनसत्व अ च्या अभावी म्हणजेच त्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर रात्री अंधत्व येते, म्हणजेच काय तर रातांधळेपणा येत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये विचारले जाणारे दोन प्रश्न आपण याच ठिकाणी बघितले आहे की जीवनसत्व अ चे रासायनिक नाव काय आहे? तर ते आहे रेटिनॉल। आणि जीवनसत्व अ च्या अभावी कोणता रोग होतो? तर रातांधळेपणा हा रोग होत असतो। परीक्षेमध्ये हा प्रश्न जास्त प्रमाणात विचारण्याचे चान्सेस असतात। त्यानंतर जीवनसत्व ए हे कोणते स्रोत घेतल्यानंतर आपल्याला मिळत असतात? तर आपल्या आहारामध्ये गाजर, दूध, अंडी आणि फळे यांचा जर आपण समावेश केला तर आपल्याला जीवनसत्व ए या घटकातून मिळत असते। तर ते आहे गाजर, दूध, अंडी आणि फळे। या ठिकाणी आपल्याला माहिती पाहिजे की जीवनसत्व अ हे एक पोषक आवश्यक तत्व आहे, जे डोळ्यांसाठी, रोगप्रतिकारक शक्तीसाठी आणि शरीराच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। हे चरबीत विरघळणारे आहे। जीवनसत्व हे एक चरबीमध्ये विरघळणारे जीवनसत्व असून यकृतामध्ये ते साठवले जाते। या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, परीक्षेमध्ये प्रश्न तुम्हाला कशाही प्रकारचा जरी विचारला तरी तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर यायला हवे। त्यानंतर जीवनसत्व अ हे डोळ्यांच्या रातांधळेपणापासून संरक्षण करते आणि डोळ्यांना निरोगी ठेवण्याचे काम करते। आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जीवनसत्व अ हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि शरीराला विविध संसर्गापासून दूर ठेवण्याचे काम जीवनसत्व ए करत असते। इथपर्यंत क्लिअर झाले विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतरचा पुढचा जो पॉइंट आहे ते बघूयात, जीवनसत्व B1। तर या ठिकाणी जीवनसत्व B1 आहे, तर त्याचे रासायनिक नाव काय आहे विद्यार्थी मित्रांनो? तर ते आहे थायमिन। आणि जीवनसत्व बी च्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर बेरीबेरी हा रोग होत असतो। हे दोन प्रश्न परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात आणि यामध्ये तुमचे कन्फ्युजन होऊ नये त्यासाठी आपण व्यवस्थित पद्धतीने या नोट्स बनवलेल्या आहे। जीवनसत्व बी चे रासायनिक नाव काय आहे? तर थायमिन आहे। आणि जीवनसत्व B1 ए च्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर बेरीबेरी हा रोग होत असतो। त्यानंतर आपल्याला जीवनसत्व B1 हे कशातून मिळते? तर शेंगदाणे, बटाटे आणि भाज्या यांचा जर आपल्या आहारामध्ये आपण समावेश केला तर यातून आपल्याला B1 हे जीवनसत्व मिळत असते। त्यानंतर आपण बघूयात की जीवनसत्व B1 हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे। आपण इथे लिहूयात, पाण्यात विरघळणारे, आणि जे आपण जीवनसत्व अ बघितले आहे ते चरबीमध्ये विरघळणारे आहे। आणि यकृतामध्ये साठवते। लक्षात ठेवायचं आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की हे एक पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे आणि जे शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे। आणि जीवनसत्व B1 हे कर्बोदकांचे ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यास मदत करत असते। तसेच मज्जातंतू आणि हृदयाच्या कार्यासाठी अत्यंत आवश्यक आहे। कोणते? तर B1 जीवनसत्व। याचे आपण स्रोत बघूयात। स्रोत आपण या ठिकाणी बघितले आहे की शेंगदाणे, बटाटे आणि भाज्या। त्या प्रकारे आपण संपूर्ण धान्य सुद्धा या ठिकाणी वापरू शकतो। मासे, पालेभाज्या, दुग्ध उत्पादने, नट्स आणि बिया। तर या ठिकाणी आपण या सर्वांचा आपल्या आहारामध्ये समावेश करू शकतो। त्यानंतर जीवनसत्व बी च्या कमतरतेमुळे काय काय होते? तर बेरीबेरी हा रोग होत असतो। त्यानंतर थकवा, सतत थकल्यासारखे वाटणे, त्यानंतर लवकर राग येणे, गोष्टी आठवत नसणे, स्मरणशक्ती कमी होणे, त्यानंतर भूक न लागणे, झोप न येणे। तर या प्रकारे आपल्याला जीवनसत्व बी च्या कमतरतेमुळे बेरीबेरी हा रोग होतो। आणि थायमिनच्या गंभीर कमतरतेमुळे होणारा रोग, ज्यामुळे मज्जातंतू, हृदय आणि
मेंदूवर परिणाम होत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न जर आले तर तुम्हाला त्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करत आहे। त्यानंतरचे जीवनसत्व आहे जीवनसत्व B2। तर जीवनसत्व B2 चे रासायनिक नाव काय आहे विद्यार्थी मित्रांनो, तर रायबोफ्लेविन। लक्षात ठेवायचं आहे काय आहे तर रायबोफ्लेविन। आणि जीवनसत्व B2 च्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो, तर त्वचेवर पुरळ येणे, त्यानंतर डोळ्यांचे रोग हे आपल्याला जीवनसत्व B2 च्या कमतरतेमुळे होत असते। त्यानंतर कोणत्या स्रोतांचा आपण आपल्या आहारामध्ये समावेश करावा, तर अंडी, दूध आणि हिरव्या पालेभाज्यांचा आपण आपल्या आहारामध्ये समावेश केल्यास B2 आपल्याला जीवनसत्व मिळत असते। तर या ठिकाणी जीवनसत्व B2 हे प्रथिने, चरबी आणि कर्बोदकांची ऊर्जा निर्मितीसाठी आवश्यक आहे। आणि जीवनसत्व B2 हे त्वचेच्या पचन संस्थेच्या स्तरासाठी आणि रक्तपेशींसाठी आणि मेंदूच्या कार्यासाठी अत्यंत आवश्यक आहे। विटॅमिन B2 चे फायदे काय काय विद्यार्थी मित्रांनो, तर विटॅमिन B2 चे म्हणजेच ऊर्जा उत्पादनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते। ते कर्बोदकांना ATP मध्ये रूपांतरित करते आणि शरीराला ऊर्जा पुरवत असते। त्यानंतर जीवनसत्व B2 हे लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी आवश्यक असते। या ठिकाणी विटॅमिन B2 च्या कमतरतेची लक्षणे काय आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ती आहे तोंडाचे व्रण, त्यानंतर ओठांची भेग, डोळ्यांची जळजळ आणि त्वचेवरील पुरळ। यामध्ये विटॅमिन B2 च्या कमतरतेमुळे आपल्याला हे आजार होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात। त्यानंतरचे पुढचे जे पॉइंट आहे ते आहे जीवनसत्व B5 विद्यार्थी मित्रांनो। तर जीवनसत्व B5 चे रासायनिक नाव काय विद्यार्थी मित्रांनो, तर पेंटोथेनिक ऍसिड। याला काय म्हणतात, तर याचे रासायनिक नाव आहे पेंटोथेनिक ऍसिड। हे लक्षात ठेवायचं आहे। आपण सुरुवातीला बघितलं आहे की जीवनसत्व A चे रासायनिक नाव आहे रेटिनॉल, त्यानंतर जीवनसत्व B1 चे नाव आहे थायमिन आणि जीवनसत्व B2 चे रासायनिक नाव आहे रायबोफ्लेविन। त्यानंतर जीवनसत्व B5 चे रासायनिक नाव आहे पेंटोथेनिक ऍसिड। आणि जीवनसत्व B5 च्या कमतरतेमुळे होणारे रोग आहे ते जळणारे पाय, राखाडी केस आणि थकवा, त्यानंतर डोकेदुखी अशा प्रकारचे आपल्याला आजार जडू शकतात। तर यासाठी आपण आपल्या आहारामध्ये जीवनसत्व B5 चे स्रोत म्हणजेच मांस, दूध, टोमॅटो आणि शेंगदाणे याचा आपण आपल्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे। तर या ठिकाणी आपण बघितले आहे की B5 जीवनसत्व B5 ला पेंटोथेनिक ऍसिड म्हणतात आणि हे B गटातील पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे। इथे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की पाण्यात विरघळणारे। तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात की जीवनसत्व B5 हे कशामध्ये विरघळते, तर ते पाण्यामध्ये विरघळणारे जीवनसत्व आहे आणि जे की ऊर्जा निर्मिती, संप्रेरकाचे संश्लेषण आणि त्वचेसाठी आवश्यक आहे। या ठिकाणी आपण त्याची जीवनसत्व B5 ची कार्य बघूयात। तर ती ऊर्जा निर्मिती करते, म्हणजे चरबी आणि कर्बोदकांना तोडून ऊर्जा निर्माण करण्यास मदत करते। त्यानंतर संप्रेरक संश्लेषण म्हणजेच हार्मोन्स तयार होण्यास मदत करते। त्यानंतर केस, त्वचा आणि निरोगी राहण्यासाठी याची आपल्याला मदत होत असते जीवनसत्व B5 ची। आणि जर त्याचा आपल्याला अभाव झाला तर त्यामुळे जळणारे पाय, त्यानंतर राखाडी केस, थकवा, डोकेदुखी या प्रकारचे आपल्याला आजार जडू शकतात। पुढच्या पॉइंट बद्दल माहिती घेण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि या चॅनलमध्ये दिलेली माहिती परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आणि अचूक वाटत असेल तर SD पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करण्याचा प्रयत्न करा। तर त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे जीवनसत्व B3। तर जीवनसत्व B3 चे रासायनिक नाव आहे निकोटीनामाइड। लक्षात ठेवायचं आहे निकोटीनामाइड आणि त्यालाच नियासिन असे देखील म्हणतात। आणि लक्षात ठेवायचं आहे की जीवनसत्व B3 च्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो, तर पेलाग्र हा रोग होतो। परीक्षेमध्ये यावरती हमखास प्रश्न विचारले जातात। आणि जीवनसत्व B3 च्या कुठले कुठले स्रोत आहे की मांस, शेंगदाणे आणि बटाटे यामधून जीवनसत्व B3 मिळत असते। आणि जीवनसत्व B3 हे एक आवश्यक पोषक द्रव्य आणि या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की B3 हे एक आवश्यक पोषक तत्व आहे जे की शरीरातील ऊर्जा निर्मिती आणि पेशींची वाढ आणि इतर अनेक शारीरिक कार्यांसाठी आवश्यक आहे।
B3 आपल्या शरीरामध्ये काय करते तर ऊर्जा निर्मिती करते, त्यानंतर मज्जासंस्थेचे कार्य व्यवस्थित ठेवण्याचे काम करते, त्यानंतर निरोगी त्वचा आणि योग्य पचन राखण्यास B3 जीवनसत्व मदत करत असते। त्यानंतर हे एक अँटीऑक्सिडंट आहे जे की पेशींना ऑक्सिडेशन पासून संरक्षण करत असते। त्यानंतर तर या ठिकाणी आपण याचे जीवनसत्व कोणत्या कोणत्या पदार्थातून आढळते ते बघितले आहे, जसे की मांस, संपूर्ण धान्य, शेंगदाणे, त्यानंतर दुग्धजन्य पदार्थ यामधून आपल्याला B3 मिळत असते। त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे की जीवनसत्व B6। तर जीवनसत्व B6 चे रासायनिक नाव काय आहे तर पायरिडॉक्सिन हे जीवनसत्व B6 चे रासायनिक नाव आहे। काय तर पायरिडॉक्सिन हे लक्षात ठेवायचं आहे, परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारले जातात। त्यानंतर जीवनसत्व B6 च्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो विद्यार्थी मित्रांनो तर अशक्तपणा आणि त्वचा रोग होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात। आणि हे कशामधून मिळत असते आपल्याला जीवनसत्व B6 तर ईस्ट, गहू, अंडी आणि भाजीपाला आणि दूध यामधून आपल्याला जीवनसत्व B6 मिळत असते। या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचे आहे की जीवनसत्व B6 हे एक आवश्यक जल घुलित जीवनसत्व आहे, म्हणजे हे पाण्यात विरघळणारे आहे, लक्षात ठेवायचं आहे, पाण्यात विरघळणारे आहे। परीक्षेमध्ये तुम्हाला असे प्रश्न विचारू शकतात की असे कोणते कोणते जीवनसत्व आहे जे की पाण्यात विरघळतात, तर त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला यायलाच हवे। तर हे जे एक आहे ते पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे आणि ते अनेक अन्न पदार्थांमध्ये नैसर्गिकरित्या आढळते आणि विविध शरीरक्रिया आणि विशेषतः प्रथिने, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्सच्या चयापचयात महत्त्वाची भूमिका जीवनसत्व B6 बजावत असते। त्यानंतर जीवनसत्व B6 चे फायदे काय आहे विद्यार्थी मित्रांनो तर जीवनसत्व B6 हे मेंदूतील न्यूरोट्रान्समीटर च्या निर्मितीमध्ये मदत करते, ज्यामुळे आपला मूड सुधारतो आणि नैराश्य दूर होत असते। जेव्हा आपण नाराज असतो किंवा आपण आपला मूड सुधारण्याचं काम कोण करत असतो तर जीवनसत्व B6 करत असते, आपले नैराश्य दूर करते। त्यानंतर हृदयविकार टाळण्याचे काम सुद्धा जीवनसत्व B6 करत असते। हे जीवनसत्व रक्तातील होमोसिस्टीमची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयविकार होण्याचा धोका कमी होत असतो। त्यानंतर आपल्या शरीरामधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम सुद्धा जीवनसत्व B6 करत असते आणि आपल्याला विविध आजारांपासून संरक्षण करते। त्यानंतर आपल्या शरीरामध्ये ऊर्जा रूपांतर, आपल्या शरीरामध्ये जीवनसत्व अन्नाचे ऊर्जेत रूपांतर करण्याचे काम देखील जीवनसत्व B6 करत असते आणि हे मिळण्याचे आपल्याला स्रोत आहे जसे की मासे, त्यानंतर कडधान्य, भाज्या, फळे, नट्स, अंडी, दूध यामधून आपल्याला जीवनसत्व B6 मिळत असते। त्यानंतर पुढचे जे जीवनसत्व आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे जीवनसत्व H किंवा B7 आणि जीवनसत्व B7 हे देखील पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे, पाण्यात विरघळणारे। तर जीवनसत्व B6 देखील पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे आणि जीवनसत्व B7 सुद्धा। त्यानंतर हे शरीरातील अनेक महत्त्वाच्या कार्यासाठी आवश्यक आहे, जसे की प्रथिने, चरबी आणि कार्बोहायड्रेट्सचे चयापचय करणे आणि DNA संश्लेषण अशा विविध प्रक्रियेमध्ये याची मदत होत असते। त्यानंतर बायोटिन आपल्याच म्हणजेच जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे। बायोटिन आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारे जीवनसत्व आहे जे की आपण आपल्या आहारामध्ये समाविष्ट केले पाहिजे। आणि बायोटिनचे फायदे काय विद्यार्थी मित्रांनो जसे की प्रथिने, चरबी आणि कार्बोहायड्रेट्सचे चयापचय करण्याचे काम बायोटिन करत असते। त्यानंतर डीएनएचे संश्लेषण, बायोटिन डीएनए संश्लेषण आणि दुरुस्तीमध्ये मदत करते जे की पेशींच्या वाढ आणि विकासासाठी आवश्यक असते। त्यानंतर जीवनसत्व B7 मुळे आपल्याला होणारे फायदे म्हणजेच केस आणि त्वचेसाठी याचा फायदा होतो, जसे आपले केस मजबूत होतात, चमकदार होतात आणि त्वचेची समस्या कमी होत असते। त्यानंतर जीवनसत्व B7 हे ऊर्जा निर्मितीचे काम करते, ज्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक अशी ऊर्जा मिळत असते। आणि आपल्याला बायोटिन म्हणजे जीवनसत्व B7 हे कशाकशातून मिळते तर अंडी, गहू, मासे, त्यानंतर काजू आणि बिया, काही भाज्या यामुळे आपल्याला जीवनसत्व B7 मिळत असते। त्यानंतर बायोटिनची कमतरता झाल्यामुळे आपल्याला अनेक समस्यांना जावे लागते, जसे की केस गळणे, त्वचा आणि नखे कमकुवत होणे, उदासीनता आणि स्नायू दुखणे। बायोटिनची कमतरता झाल्यास उदासीनता आणि स्नायू दुखण्याची समस्या निर्माण होऊ शकते। त्यामुळे आपल्याला आपल्या आहारामध्ये सर्व प्रकारची जीवनसत्वे घेण्याची
गरज आहे। त्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे ते आहे जीवनसत्व B12। तर जीवनसत्व B12 चे रासायनिक नाव आहे सायनोकोबालामिन। लक्षात ठेवायचं आहे सायनोकोबालामिन हे जीवनसत्व B12 चे रासायनिक नाव आहे। त्यानंतर जीवनसत्व B12 ची कमतरता झाल्यामुळे आपल्याला कोणते रोग होऊ शकतात, तर पंडुरोग हा आपल्याला परीक्षेमध्ये जास्त विचारला जातो। अशक्तपणा आणि पंडुरोग हा आपल्याला जीवनसत्व B च्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे। आणि आपल्याला जीवनसत्व B12 हे कशाकशातून मिळत असते, तर मांस, कलेजी, दूध या प्रकारच्या स्रोतांपासून आपल्याला जीवनसत्व B12 मिळत असते। जीवनसत्व B12 ला ज्याला कोबालामाइन असे देखील म्हटले जाते, हे एक आवश्यक जीवनसत्व आहे जे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे, जे हे मेंदू आणि तंत्रिका प्रणालीचे कार्य करत असते। लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारे जीवनसत्व B12 आहे आणि प्रामुख्याने प्राण्यांच्या अन्नामध्ये हे जीवनसत्व आढळत असते, ज्यासाठी आपल्याला मांस, कलेजी, अंडी आणि दुग्ध पदार्थे खाण्याची गरज आहे। तर या ठिकाणी जीवनसत्व B12 चे फायदे काय आहे विद्यार्थी मित्रांनो, जीवनसत्व B12 मुळे लाल रक्तपेशींची निर्मिती होत असते, ज्यामुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी योग्य प्रमाणात राहते। आणि त्यानंतर तंत्रिका प्रणालीचे संरक्षण म्हणजेच काय, तर हे आपल्या मेंदूचे कार्य योग्य ठेवण्यास मदत करत असते। आणि त्यानंतर जीवनसत्व B12 हे ऊर्जा निर्मितीमध्ये मदत करण्याचे काम करत असते आणि ॲनिमिया टाळण्यास मदत करते। कोणतं जीवनसत्व B12, व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे ॲनिमिया होऊ शकतो, जो लाल रक्तपेशींच्या कमतरतेमुळे होतो। यामुळे आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात। त्यानंतर स्नायू आणि हाडांच्या आरोग्यासाठी सुद्धा B12 हे आवश्यक आहे। त्यानंतर त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी B12 हे आपल्या शरीरामध्ये असणे गरजेचे आहे। आणि जर याची B12 ची आपल्या शरीरामध्ये कमतरता झाली तर आपल्याला सतत थकवा आणि अशक्तपणा वाटतो। त्यानंतर हातपाय सुन्न होणे किंवा झुणझुणे जाणवणे, त्यानंतर न्यूरोलॉजिकल समस्या म्हणजेच काय, तर स्नायू कमकुवत होणे, संतुलन बिघडणे, डोकेदुखी आणि चिडचिड होणे अशा प्रकारच्या आपल्याला समस्या होऊ शकतात। त्यानंतर मळमळ आणि उलट्या होणे। तर त्यासाठी आपण B12 ची कमतरता टाळण्यासाठी आपण B12 आपल्या आहारामध्ये समावेश करू शकतो, जसे की मांस, मासे, त्यानंतर अंडी, दुग्धजन्य पदार्थ आणि व्हिटॅमिन B12 समृद्ध असलेले खाद्यपदार्थ आपण नेहमी आपल्या आहारामध्ये समावेश करावा। त्यानंतरचे पुढचे 9 नंबरचा जो पॉइंट आहे ते आहे जीवनसत्व C। तर जीवनसत्व C चे रासायनिक नाव आहे एस्कॉर्बिक ॲसिड। याला काय म्हणतात, तर एस्कॉर्बिक ॲसिड असे म्हणतात व्हिटॅमिन C ला। आणि हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे आणि हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की व्हिटॅमिन C हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की व्हिटॅमिन C हे पाण्यात विरघळणारे आहे आणि त्याचे रासायनिक नाव काय आहे, तर एस्कॉर्बिक ॲसिड हे व्हिटॅमिन C चे रासायनिक नाव आहे आणि ते पाण्यात विरघळते। आणि त्यानंतर आपण याचे काही महत्त्वाचे पॉइंट्स बघूयात की व्हिटॅमिन C हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे, पेशींचे संरक्षण करणे, ते फळे आणि भाज्यांमध्ये आपल्याला आढळत असते, जसे की आवळा, लिंबू आणि संत्री यामध्ये आपल्याला जीवनसत्व C मिळत असते। आणि जीवनसत्व C च्या कमतरतेमुळे आपल्याला कोणता रोग होतो, तर स्कर्वी हा रोग होतो। परीक्षेमध्ये यावरती हमखास प्रश्न विचारला जातो, तर काय जीवनसत्व C च्या अभावी होणारा रोग कोणता आहे, तर तो आहे स्कर्वी। आणि त्यानंतर हिरड्यांना आलेली सूज देखील आपल्याला व्हिटॅमिन C च्या कमतरतेमुळे होत असतो। त्यानंतर आपण बघूयात की जीवनसत्व C चे फायदे काय आहेत, तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, जसे की व्हिटॅमिन C हे अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करत असते आणि पेशींना ऑक्सिडेटिव्ह ताण आणि नुकसानीपासून संरक्षण करत असते। त्यानंतर त्वचा आणि रक्तवाहिन्यांसाठी व्हिटॅमिन C हे एक आवश्यक आहे। त्यानंतर व्हिटॅमिन C हे जखमेच्या उपचारावर मदत करते, जसे आपल्याला एखादी जखम झाली असेल तर ती जखम भरण्यास व्हिटॅमिन C मदत करत असते। त्यानंतर लोह शोषण्यास मदत करते, व्हिटॅमिन C हे लोह शोषण्यास मदत करते, ज्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी सुधारत असते। आणि जर आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन C ची कमतरता झाली तर त्यामुळे आपल्याला स्कर्वी हा रोग होऊ शकतो, ज्यामध्ये हिरड्या आणि दातांची समस्या, सांधेपणा आणि त्वचेवर डाग दिसू लागतात। तर त्यासाठी आपण व्हिटॅमिन C कोणत्या कोणत्या पदार्थांमधून घेतले पाहिजे, तर लिंबू वर्गीय म्हणजेच कसे, तर संत्रा, लिंबू, मोसंबी, त्यानंतर बेरीमधले कोणते आहे, तर स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी अशा प्रकारचे, त्यानंतर ब्रोकली,
पालक, आवळा, टोमॅटो या पदार्थांमधून आपल्याला व्हिटॅमिन सी मिळत असते। त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे जीवनसत्व डी। तर जीवनसत्व डी चे रासायनिक नाव काय आहे तर कॅल्सिफेरॉल हे जीवनसत्व डी चे रासायनिक नाव आहे। परीक्षेमध्ये विचारणारा हा प्रश्न आहे। त्यानंतर जीवनसत्व डी च्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो तर मुर्दूस हा रोग होतो। यावरती सुद्धा परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारला जातो की जीवनसत्व डी च्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता आहे तर तो आहे मुर्दूस। आणि आपण लक्षात ठेवायचं आहे प्रत्येक जीवनसत्व त्यानंतर त्याचे रासायनिक नाव आणि त्या अभावी होणारे रोग कोणते कोणते आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर आपण बघूयात की जीवनसत्व डी हे कशाकशातून मिळत असते तर सूर्यप्रकाश, दूध आणि अंडी यामधून आपल्याला जीवनसत्व डी मिळत असते। तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जीवनसत्व डी हे जे की हाडांच्या आणि दातांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे। हे जीवनसत्व आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या तयार होत असते, म्हणजेच कसे सूर्यप्रकाश आपल्याला नैसर्गिकरित्या मिळत असतो आणि तसेच हे जीवनसत्व डी हे आपण आहारातून देखील मिळवू शकतो जसे की दूध आणि अंडे। व्हिटॅमिन डी हा एक चरबी विद्राव्य जीवनसत्व आहे। तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की व्हिटॅमिन डी हे चरबीमध्ये विरघळणारे आहे, चरबीमध्ये विरघळणारे जीवनसत्व आहे। जसे की आपण सुरुवातीला बघितले होते जीवनसत्व ए। जीवनसत्व ए हे चरबीमध्ये विरघळणारे आहे। त्यानंतर जीवनसत्व बी हे पाण्यात विरघळणारे आहे। बऱ्यापैकी जास्तीत जास्त जीवनसत्व हे पाण्यात विरघळणारे आहेत आणि जीवनसत्व ए आणि जीवनसत्व डी ही चरबीमध्ये विरघळणारी जीवनसत्वे आहेत, ज्यामध्ये D1, D2, D3 यांचा समावेश आहे। काय कशाचा तर D1, D2 आणि D3 यांचा समावेश आहे। या ठिकाणी आपण व्हिटॅमिन डी चे फायदे बघूयात। व्हिटॅमिन डी हे आपले हाडे आणि दात मजबूत करते। व्हिटॅमिन डी कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या शोषणासाठी मदत करते, ज्यामुळे हाडे आणि दात आपले मजबूत असतात। त्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्याचे काम देखील व्हिटॅमिन डी करत असते। त्यानंतर स्नायू आणि पेशी, व्हिटॅमिन डी स्नायूंच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक आहे। त्यानंतर सूर्यप्रकाशाची निर्मिती, सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांमुळे त्वचेतील एक पूर्व घटक व्हिटॅमिन डी मध्ये रूपांतरित होत असतो, त्यामुळे आपल्या शरीराला बरेच प्रकारचे फायदे होत असतात। त्यानंतर आपल्याला व्हिटॅमिन डी हे कशाकशातून मिळत असते विद्यार्थी मित्रांनो तर व्हिटॅमिन डी हे सूर्यप्रकाश आणि आपल्या आहारामध्ये जसे की मासे, अंडी अशा प्रकार दूध यामधून आपल्याला व्हिटॅमिन डी मिळत असते। आणि जर आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता झाली तर त्यामुळे मुडदूस हा आपल्याला रोग होत असतो। मुलांमध्ये हाडांच्या वाढीवर परिणाम होतो। आणि विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाचा पॉइंट आहे की व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे मुडदूस हा जो रोग होत असतो तो मुलांमध्ये हाडांच्या वाढीवर परिणाम करतो। आणि ऑस्टिओपोरोसिस हा जो आजार आहे तो प्रौढांमध्ये हाडे कमकुवत होण्यास जबाबदार आहे। प्रौढांमध्ये हाडे कमकुवत कशामुळे होतात तर ऑस्टिओपोरोसिस, आणि लहान मुलांमध्ये हाडांच्या वाढीवर परिणाम कोण करतो तर मुडदूस हा रोग करत असतो। त्यानंतर स्नायू आणि हाडांमधील वेदना, व्हिटॅमिन डी ची कमतरता झाल्यास स्नायू आणि हाडांमधील वेदना होऊ शकतात। तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण बऱ्या प्रकारे व्हिटॅमिन्स बघितलेले आहेत आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटत आहे ते तुम्ही मला कमेंट थ्रू सांगा। आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करण्याचा प्रयत्न करा। पुढचा पॉइंट सुरू करण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी माहिती आहे की मी ज्या स्वतः बनवलेल्या नोट्स आहेत त्या एसटी पब्लिकेशन टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करत असते आणि जे मी सर्व व्हिडिओ बनवलेले आहेत ते सुद्धा मी टेलिग्राम चॅनलला अपलोड केलेले आहे। परीक्षेच्या दृष्टीने येणाऱ्या प्रत्येक टॉपिक्सवरती तुम्हाला एकाच ठिकाणी सर्व माहिती मिळणार आहे, त्यासाठी तुम्ही एसटी पब्लिकेशन टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता। त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे जीवनसत्व ई। व्हिटॅमिन सी चे रासायनिक नाव काय आहे विद्यार्थी मित्रांनो तर टोकोफेरॉल हे जीवनसत्व ई चे रासायनिक नाव आहे। आणि जीवनसत्व ई च्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो विद्यार्थी मित्रांनो तर प्रजनन क्षमता कमी होते। आणि जीवनसत्व ई हे आपल्याला कशातून मिळते तर हिरव्या भाज्या, लोणी, दूध यामधून मिळत असते। आणि या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की जीवनसत्व ई हे मेदांमध्ये विरघळणारे आहे। कशामध्ये तर मेदांमध्ये विरघळणारे जीवनसत्व आहे कोणते व्हिटॅमिन ई, मेदांमध्ये विरघळणारे आणि शरीरासाठी
अनेक प्रकारे उपयुक्त आहे. हे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते. कोणते तर जीवनसत्व ई हे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करत असते. पेशींना मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करणे हे काम जीवनसत्व ई करत असते. या ठिकाणी जीवनसत्व ईचे आपण फायदे बघूयात. पेशींचे संरक्षण. व्हिटॅमिन ई एक अँटीऑक्सिडंट आहे जे मुक्त रॅडिकल्सच्या हानिकारक प्रभावामुळे पेशींचे संरक्षण करते, ज्यामुळे हृदयविकार, कर्करोग आणि इतर आजार होण्याची शक्यता कमी होते. त्यानंतर त्वचेचे रोग. व्हिटॅमिन ई त्वचेला नैसर्गिकरित्या ओलावा देण्याचे काम करत असते, ज्यामुळे आपली त्वचा मऊ आणि चमकदार राहते. त्यानंतर पुढचा व्हिटॅमिन ईचा फायदा आहे की डोळे आणि मेंदूचे आरोग्य चांगले राहते. त्यानंतर प्रतिकारक क्षमता वाढवणे. व्हिटॅमिन ई मुळे शरीर आणि शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. त्यानंतर शरीरातील रक्तपेशींचे संरक्षण करण्याचे काम देखील व्हिटॅमिन ई करत असते. त्यानंतर स्नायू. व्हिटॅमिन ई स्नायू आणि इतर पेशींचे कार्य सुधारण्यास मदत करते आणि नवीन पिढ्यांसाठी म्हणजेच व्हिटॅमिन ई हे नवजात बालकांमध्ये रक्त कमी होण्यापासून, जसे की पंडुरोग होण्यापासून बचाव करण्यासाठी व्हिटॅमिन ई आपल्या शरीरामध्ये असणे आवश्यक आहे. तर आपल्याला जीवनसत्व ई कशाकशातून मिळत असते तर तेल म्हणजेच वनस्पती तेल जसे की सूर्यफूल तेल, सोयाबीन तेल, मस्टर्ड तेल आणि काजू, बिया, फळे, हिरव्या पालेभाज्या यामधून आपल्याला जीवनसत्व ई मिळत असते. त्यानंतरचे पुढचे जीवनसत्व आहे जीवनसत्व के. तर जीवनसत्व के चे रासायनिक नाव आहे फायलोक्विनोन. काय आहे तर फायलोक्विनोन हे जीवनसत्व के चे रासायनिक नाव आहे. आणि जीवनसत्व क च्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो तर रक्त गोठण्यास अपयश, म्हणजे आपल्या शरीरामध्ये रक्त गोठत नाही जीवनसत्व क च्या अभावामुळे. आणि जीवनसत्व क हे आपल्याला कशामधून मिळते तर टोमॅटो, हिरव्या भाज्या आणि दूध. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला सर्व जीवनसत्व आपल्या शरीरामध्ये घेणे आवश्यक आहे. तर या ठिकाणी आपण जीवनसत्व के चे फायदे बघूया. तर जीवनसत्व के मुळे रक्त गोठण्यास मदत होते. जीवनसत्व के हे रक्तातील प्रथिने तयार करण्यास मदत करते, ज्यामुळे रक्त गोठण्यामध्ये मदत होत असते. त्यानंतर जीवनसत्व के मुळे हाडांची निर्मिती होते. हे हाडांमध्ये कॅल्शियम साठवण्यासाठी मदत करते, ज्यामुळे आपली हाडे मजबूत होतात. त्यानंतर जीवनसत्व के मुळे हृदयविकाराचा धोका कमी करते. जीवनसत्व के हे हृदयविकाराचा धोका कमी करते. त्यानंतर या ठिकाणी आपण बघूयात की जीवनसत्व के हे आपल्याला कशाकशातून मिळत असते. तर जीवनसत्व के हे जास्तीत जास्त आपल्याला पालक आणि इतर हिरव्या पालेभाज्यांमधून जास्तीत जास्त प्रमाणात मिळत असते. त्यानंतर तेल, दुग्धजन्य पदार्थ, मांस आणि मासे यामधून आपल्याला जीवनसत्व के मिळत असते. त्यानंतर जीवनसत्व के च्या कमतरतेमुळे रक्तस्राव होतो. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपल्या शरीरामध्ये जीवनसत्व के हे कमी प्रमाणामध्ये असते तेव्हा रक्तस्राव होतो, म्हणजेच जीवनसत्व के च्या कमतरतेमुळे रक्त गोठण्यास त्रास होऊ शकतो, ज्यामुळे रक्तस्राव वाढू शकतो. आपल्या शरीरामध्ये जर रक्त गोठलेच नाही विद्यार्थी मित्रांनो काय तर त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जास्त रक्तस्राव होऊ शकतो. त्यानंतर जीवनसत्व के च्या कमतरतेमुळे हाडांमध्ये कमकुवतपणा येतो. हाडे कमकुवत होऊ शकतात आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढू शकतो. म्हणजेच काय तर प्रौढांमध्ये हाडे कमकुवत होत असतात. आणि मुडदूस हा जो रोग आहे तो लहान मुलांमध्ये वाढीवरती परिणाम करत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण सर्व प्रकारची जीवनसत्वांबद्दल सविस्तर माहिती बघितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जीवनसत्वाबद्दल सविस्तर माहिती बघितलेली आहे परीक्षेच्या दृष्टीने. तर आपण काय काय बघितले आहे की जीवनसत्वे पाण्यात विरघळणारी कोणती आहे तर पाण्यात विरघळणारी जीवनसत्व आहे विद्यार्थी मित्रांनो ब आणि क ही जीवनसत्वे पाण्यात विरघळतात, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये त्याचा जास्तीत जास्त साठा होत नाही, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर तेल आणि चरबीमध्ये तेल किंवा चरबीमध्ये विरघळणारी जीवनसत्व कोणती आहे तर ती आहे अ, त्यानंतर ड, ई व क ही 4 जीवनसत्वे आहेत जी की आपल्या शरीरामध्ये तेल किंवा चरबीमध्ये विरघळतात, त्यामुळे ते शरीरामध्ये साठवून राहतात. त्यानंतर यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात की कोणते कोणते जीवनसत्व आहे जे की पाण्यामध्ये विरघळतात आणि अशी कोणती जीवनसत्व आहे जे की चरबीमध्ये विरघळतात, तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर जीवनसत्वे आणि त्यांच्या कार्याबद्दल देखील आपण या ठिकाणी माहिती घेतली आहे. जीवनसत्व अ हे दृष्टी सुधारण्यास मदत करते. त्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. त्यानंतर जीवनसत्व ब हे ऊर्जा निर्मिती, स्नायूंची कार्यप्रणाली आणि मज्जासंस्थेसाठी आवश्यक आहे. त्यानंतर जीवनसत्व क हे
रक्त गोठण्यास मदत करते आणि त्यामुळे जखम लवकर भरते। त्यानंतर पुढचे जे जीवनसत्व बघितले आहे ते आहे जीवनसत्व ड, कॅल्शियमचे शोषण सुधारते, हाडे मजबूत होतात जीवनसत्व ड मुळे। आणि त्यानंतर शेवटचे जे बघितले आहे ते आहे जीवनसत्व ई। तर जीवनसत्व ई हे अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करते, पेशींना नुकसान होण्यापासून त्यामुळे आपल्याला संरक्षण होत असते। त्यानंतर जीवनसत्वांची कमतरता, तर अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे आपल्याला रातआंधळेपणा होतो, त्वचेचे आजार निर्माण होतात। त्यानंतर जीवनसत्व ब ची कमतरता झाल्यामुळे आपल्याला बेरीबेरी हा रोग होत असतो। त्यानंतर पुढचे जे जीवनसत्व आहे जीवनसत्व क, तर जीवनसत्व क च्या कमतरतेमुळे स्कर्व्ही आणि हिरड्यांमधून रक्त येणे हा आजार आपल्याला जडतो। त्यानंतर जीवनसत्व ड च्या कमतरतेमुळे रिकेटल्स म्हणजे लहान मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये आपल्याला हाडांमध्ये कमकुवतपणा जाणवत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती परीक्षेच्या दृष्टीने अचूक आणि महत्त्वाची वाटत असेल तर एसटी पब्लिकेशन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शक्यतो जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा। आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू।